कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबई रिक्षा चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत परिवहन विभागाने आजपासून धडक कारवाई सुरू केली आहे। आरटीओ कडून विविध पथके तयार करण्यात आली असून नवी मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर रिक्षा चालकांची तपासणी केली जाते। या कारवाई दरम्यान रिक्षा चालकांना मराठी भाषा येते की नाही याची तपासणी करण्यात येत आहे। मराठी भाषेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे। अचानक सुरू झालेल्या तपासणीमुळे नवी मुंबईतील रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे। तर मीटर रिक्षा ज्या आहेत त्या प्रवासी रिक्षांमधले जे चालक आहेत तर त्यांना मराठी भाषेचं दुर्बीण ज्ञान असणं अपेक्षित आहे। तर त्या संदर्भात शासनानं परिपत्रक काढले आणि त्यानुसार त्यांनी प्रशिक्षणही त्यांना दिलेलं होतं जे ज्यांना मराठी बोलता येत नाही अशा चालकांना। परंतु काही बऱ्याचशा लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि त्याप्रमाणे मराठी भाषा दुसरी भाषा शिकलेली आहे त्यांनी, त्याप्रमाणे ते प्रवाशांशी संवाद साधत आहेत। परंतु त्यातूनही काही लोकांनी अद्यापर्यंत मराठी भाषेचं क्लासेस किंवा प्रशिक्षण घेतलेलं नाही बोलल्या संदर्भात। तर त्या संदर्भात आम्ही आता तपासणी विशेष करून नवी मुंबई उपराष्ट्रीय परिवहन कार्यालयाच्या वतीनं तपासणी करत आहोत वाहनांची, आणि त्या तपासणी अंतर्गत जे दोषी किंवा ज्या वाहनं आणि चालक ज्यांना मराठी भाषेचं दुर्बीण ज्ञान नाही अशा लोकांवरती आपण कारवाई करत आहे।